रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. तू म्हणशील बाहे माझे वाया वाहसी वाऊगे ओझे, नामची जाण सत्य सार वाया का वाहशील भार. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी रोज हे वाक्य म्हणतो आणि म्हणताना माझ्या मालिकेमध्ये असं म्हणतो. आणि आजची ओवी निवडली संत एकनाथ महाराजांची, तेव्हा लक्षात आलं की अरे हे मी माझं म्हणतो ते तसं काही नसणार. कारण संत एकनाथ काय म्हणतात, आता आपण ओवी ऐकलीत ते काय म्हणतात, ते तू म्हणशील बाहे माझे वाया वाहशील वाऊगे ओझे, वाया वाहशील वाऊगे ओझे, नामची जाण सत्यसार, नामची जाण सत्यसार वाया का वाहशील भार. काय सुंदर या 4 ओळींच्या माध्यमातून मीही शहाणा झालो. आता मी विचार करते उद्या हे वाक्य म्हणायचं की नाही, पण कागदोपत्री म्हणायला लागेल माझी मालिका असं म्हणायला लागेल. परंतु हे मात्र खरं आहे की माझं काय आहे. तू म्हणशील बा हे माझे, तू म्हणतोस माझं जाताना काही नाही ना. बरोबर, शेवटी अध्यात्माचा विचार केला तर जाताना काही नाही ही भूमिका लक्षात घ्यावी लागेल. त्यामुळे आत्ता या क्षणाला माझं करून चालणार नाही. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडला. संत ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलेलं आहे की मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी म्हणजे भगवी कपनी घातलेला संन्यासी नाही, जो मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, ते अंतःकरणामध्ये विस्मरण पाहिजे की हे माझं काहीच नाही. काय म्हणतात जगद्गुरू, सगळे संत कसे सारखंच बोलतात बघा. जगद्गुरू काय म्हणतात, काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. म्हणजे हे माझं जे तात्पुरतं आहे ते खोटं आहे, ते शाश्वत नाही, ते अविनाशी नाही, त्याचा विनाश होणार आहे. त्यामुळे मी माझं म्हणून काहीच होत नाही. आणि हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. त्यामुळे एकनाथांचा हा जो 4 ओळींमध्ये शिकवलेला उपदेश आहे, तो उपदेश तुम्ही आम्ही समजून घ्यायचा आहे की आता ज्या क्षणाला मी आणि माझं असं म्हणतो ते तुमचे प्राण गेल्यानंतर तुमचं नाही राहत. आणि आमचं नाही राहत म्हणजे काय, ते सगळं मधल्या कालावधीमध्येच घडतं आहे. जन्म ते मृत्यूच्या मधल्या प्रवासामध्येच हे घडतं आहे. जन्मासो होय मृत्यू मरणांत जन्म गाथा, जगती अशाश्वताचा का व्यर्थ शोक पार्था. कृष्ण तेच म्हणतो अर्जुनाला. तो जेव्हा म्हणतो की मी यांना का मरू, तेव्हा ते अशाश्वत आहे, ते शाश्वत नाही आहे. ते अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहेत, कोणीच आलेलं नाही. रामकृष्ण आले गेले तेणे जग का ओसची पडले. याचा अर्थ असा आहे की तुझा हा मोठा गैरसमज आहे. तू हे जे म्हणतोयस की माझं वाया वाहसी वाऊगे ओझे, ते वाऊगे ओझं आहे, त्याला काही अर्थ नाही. ते आत्ता अर्थ नाही हे नंतर कळतं. मरणशय्येवरती पोचल्यानंतर लक्षात येतं की त्याला काहीच अर्थ नव्हता. जे घडलं त्याला काहीच अर्थ नव्हता. मी माझं म्हणत होतो ते काहीच माझं नव्हतं. आता ते कोणाचं आहे माहिती नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जगण्याच्या प्रक्रियेमध्ये वर्तमानामध्ये क्रिया करत असताना त्या साधनांचं चांगलं असणं आवश्यक आहे. तेवढंच माझं करावं, तेवढ्यापुरतंच. नंतर ते माझं नाही अशी भूमिका घेतली की पुढचं काम सोपं झालं. एकदा तुमची ओनरशिप आली की अडचण झाली. ओनरशिप आली की काय करतं, तुम्ही ज्या गोष्टीवरती प्रेम करता ती गोष्ट तुमची ॲसेट होते. आणि ॲसेट झाल्यानंतर आता ऐकणाऱ्यांपैकी कोणी BCom आणि चार्टर्ड अकाउंटंट किंवा शिकलेले असेल त्यांना कळेल मी काय म्हणतो ते, की ॲसेट झालं की दरवर्षी बॅलन्स शीटमध्ये 10% डिप्रिसिएशन येतं आणि मग 10 वर्षात ती वस्तू संपून जाते. म्हणजे ती काही शाश्वत राहत नाही. तेव्हा इकॉनॉमिक्समधला जो रूल आहे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा, तो डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचीच प्रक्रिया आपल्याला लवकर कळली तर आयुष्य आनंदात जाणार आहे. पहिलं सफरचंद खाताना मला जो आनंद असतो तेच दुसरं सफरचंद खाताना कमी होतो, तिसरं खाताना कमी होतं
आणि चौथ्या सफरचंदाला मी नको असं म्हणतो. ही रचना काय आहे? ते नको म्हणजे काय? तर तृप्त झाल्यानंतर तृप्तीतलं सातत्य आलं तर ते नको आहे. मग कशामध्ये आहे सातत्य? तर ते सातत्य आणि सत्य फक्त नामामध्ये आहे, परमेश्वराच्या नावामध्ये आहे. आणि म्हणून नाम हा सगळ्यात महत्त्वाचा भक्तीचा मार्ग म्हटला गेला, सांगितला गेला. याचं कारण त्याला तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागत नाही. तुम्हाला तुमचं जे काम करता ते थांबवावं लागत नाही. तुम्हाला मुखाने नाव घ्यायचं असतं आणि मुखातून नाव घेतलं परमेश्वराचं की पुढचं काम सोपं झालं. कारण जे नाम घेता त्याचा उलटा परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो आणि त्यामुळे बाहेर पडणारं परमेश्वराचं नाव घेतल्या क्षणाला तुमच्या शरीरामध्ये परमेश्वरानं दिलेला प्रतिसाद आत येत राहतो. आणि म्हणून नामाला महत्त्व आहे, रामाच्या नावाला महत्त्व आहे, परमेश्वराच्या नावाला महत्त्व आहे. आणि म्हणून रामकृष्ण हरी, जय श्रीराम हे सगळं अलौकिक तत्त्वज्ञान 3-3, 2.5 अक्षरांमध्ये दडलेलं आहे. आम्ही त्या पद्धतीने ह्या रचनेकडे बघायला लागेल, अभंगाकडे बघायला लागेल. आणि म्हणून संत एकनाथांनी हा मुद्दा मांडला की नाम एकच सत्य आहे, दुसरं काही सत्य नाही. मग वाया का वाहशील भार? जर नामच सगळ्याचं सार म्हणजे संपृक्तता, कॉन्सन्ट्रेटेड परिणाम म्हणजे सार जर असेल तर मग वाया का वाहशील भार? कशासाठी हे माझं करत दुःख करत बसतोस? मिळालं की आनंद व्यक्त करतोस आणि हरवलं की दुःख करत बसतोस. तसं करू नका आणि खरंच करू नका. आणि त्यामुळे रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये मी पुन्हा उद्या सकाळी तुम्हाला भेटेन. कदाचित मधलं माझ्या मालिकेमध्ये मी म्हणणार नाही, कारण या ओवीनी मला शहाणपणा शिकवला आहे. आणि श्रोते हे छोटी प्रवचनं आहेत, पण प्रवचनं म्हणजे जे वचनं पुढे घेऊन जातं त्याला प्रवचनं म्हणतात असं मी काल म्हटलं. तेच हे आहे. त्यामुळे मी आता काळजी घेणार. का? जगद्गुरू म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यांचं ऐकणं महत्त्वाचं आहे. संतोदिक, संतांनी डिरेक्ट केल्याप्रमाणे जगलं पाहिजे, संतांनी दिशा दाखवल्याप्रमाणे चाललं पाहिजे. आणि त्यामुळे आत्ता जेवढं मी बोलतो सहज सुचत जातं परमेश्वराच्या कृपेने. तोच मुद्दा आहे की जगद्गुरू म्हणाले तो, कायमी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. त्यामुळे कायमी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे. आणि योग असा आहे की माझं पूर्ण नाव संजय गोविंद उपाध्ये असं असल्यामुळे कालच्या अभंगातला जो पिता आहे तो पिता माझ्या नावामध्ये मला गोष्टी सांगतो. फक्त एकच गोष्ट मी करत नाही की कालच्या एकनाथांच्या अभंगात की पिता सांगतो गोष्टी आणि त्याशी करतो चावटी, तसं चावटी न करता उद्या सकाळी पुन्हा भेटू आपण पहाटे 5 वाजता. कुठचाही अहंकार मनात न घेता रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.